नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत कर्क राशीबद्दल. भावनाशील, कुटुंबवत्सल आणि मनाने अत्यंत मजबूत अशी ही रास असते. एका मोठ्या सकारात्मक बदलाकडे आपण वाटचाल करत आहात. 15 फेब्रुवारी 2026 महाशिवरात्री आहे. हा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ योग घेऊन येणार आहे. बराच काळ तुम्ही मनातल्या चिंता, जबाबदाऱ्या आणि संघर्ष सांभाळत पुढे जात होतात, पण आता परिस्थिती बदलणार आहे. महादेवाच्या कृपेने अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा काळ सुरू होणार आहे. गेल्या काही महिन्यात तुम्हाला कदाचित असे वाटले असेल, कितीही प्रयत्न केले तरी यश तुम्हाला मिळत नाहीये. घरातील जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, आर्थिक ताण जाणवला आहे, मन सतत तुमच्या चिंतेत असेल. पण लक्षात ठेवा, महादेव जेव्हा कृपा करतात तेव्हा अडचणी जास्त काळ टिकत नाही. महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात हलकेपणा आणि आशा परत येईल. कर्क राशीसाठी पैशाच्या बाबतीत हळूहळू सुधारणा दिसेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. नवीन कामातून फायदा होईल. खर्च नियंत्रणात येईल. काही लोकांना घर, प्रॉपर्टी किंवा रिनोव्हेशन संदर्भात शुभ बातमी मिळू शकते. सल्ला आहे, भावनेत येऊन खर्च करू नका. सेव्हिंग करण्याची सवय लावा. भविष्यासाठी ती खूप उपयोगी ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी तुमच्या मेहनतीने दखल घेतली जाईल. वरिष्ठांचा विश्वास वाढेल. नवीन जबाबदारी किंवा प्रमोशन मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी स्थिर प्रॉफिट, जुने ग्राहक परत येणे, नवीन संधी मिळतील. एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वतःच्या किमतीची जाणीव ठेवा. तुम्ही जितके सक्षम आहात तितकाच मोठा विचार तुम्ही करू शकतात. कर्क राशीचे लोक नात्यासाठी जगतात आणि आता त्या नात्यांमधूनच तुम्हाला ताकद मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण, जोडीदाराकडून भावनिक साथ, जुने गैरसमज दूर होतील. घरात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते. एक छोटा सल्ला आहे, भूतकाळातील गोष्टी सोडून द्या. नव्या आठवणीमध्ये तयार करा. तुम्ही अनेकदा इतरांचा विचार करत स्वतःकडे दुर्लक्ष करतात, पण आता स्वतःसाठीही वेळ द्या. महाशिवरात्रीनंतर एन्झायटी कमी होईल. झोप तुमची चांगली होईल. मन अधिक शांत होईल. ध्यान, प्रार्थना किंवा मंदिरात थोडा वेळ घालवणे तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय तुम्ही नक्की करा. शिवलिंगावर पाणी आणि थोडं तांदूळ अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. याने तुम्हाला लाभ मिळेल. चांगला काळ येत असताना जास्त इमोशनल होऊन निर्णय घेऊ नका. प्रत्येकाची जबाबदारी स्वतःवर घेऊ नका. भूतकाळात विचार करत बसू नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तुमची ऊर्जा जपा. महाशिवरात्रीनंतरचा काळ तुमच्यासाठी हीलिंग पिरियड ठरू शकतो. आयुष्यात स्थिरता येईल. योग्य निर्णय घेता येतील. आर्थिक आणि भावनिक बॅलन्स मिळेल. घरात आनंद वाढेल. तुम्हाला जाणवेल, हो, आता सगळं हळूहळू ठीक होतं. पण हृदय खूप मोठं आहे आणि तुम्ही खूप स्ट्रॉंग आहात. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा अशक्यही शक्य करता आणि आता विश्व तुमच्या बाजूने उभं राहतं. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्याने खूप परीक्षा घेतल्या, तर समजा आता शांततेचा आणि आनंदाचा काळ सुरू होतोय. महादेव सांगत आहेत, चिंता सोड, मी तुझ्यासोबत आहे. कर्क राशीच्या लोकांना स्वतःवर प्रेम करा. भूतकाळ सोडा आणि येणाऱ्या सुखाचे स्वागत करा. महाशिवरात्रीनंतर तुमच्या आयुष्यात शांती, सुरक्षितता आणि भरभराट येऊ दे, हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना करूया. हर हर महादेव. जर तुम्ही कर्क राशीचे असाल तर कमेंट्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा. आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.